हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर माझी म्हणजे माहेरची जत्रा झाल्यानंतर मी आले होते सासरी. तर दोन्हीकडची एकदाच असते, पण इकडची 4 दिवस असते आणि माझ्या माहेरची 2च दिवस असते. तर मी एक दिवस तिकडं आणि नंतर लगेच इकडं येत असते. तर आम्ही आलो होतो तर शेतातल्या घरी थांबलो होतो. तर तिथे ना सगळेजण आल्यामुळे ना असं गप्पा गोष्टी हसी मजाक आणि आमचं चाललं होतं. शेतातली कणसं काढून आणलेली ते भाजायचं चाललं होतं. मस्त एन्जॉय चालला होता आमचा. तेच खायचं चाललं होतं दुपारचं. आणि कसं लाईट गेली होती त्याच्यामुळे आम्ही सगळेजण झाडाखाली थांबलो होतो आणि झाडाच्या सावलीखाली बसून असं काहीतरी करत होतो. तर छान वाटत होतं. उभं पण काढ. मी काय काढू ना? हे काढ ना. आत्तीने भास असं खातो ना काढ. पिलू तुला नाही खायचं? लिंबू आहे का लिंबू? हा ना. लिंबू छान आहे. जा ना. काय म्हणलं जाणतं. तर दुपारी लाईट आल्यानंतर इथं खाली सगळ्यांचं मुलांचं आंघोळ करायचं चालू होतं आणि खूप गरमी असल्यामुळे पोरांचं इथे ना मस्त आंघोळ करायचं, पाण्यात खेळायचं चालू होतं. तर गावाला आल्यावर हीच तर खरी मज्जा असते शेतात वगैरे. उड उड आधी 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 इथे आधी पुढे पुढे इथे पुढे इथं बस. इथं बस इथं बस लवकर. असं कर. तू असं एवढंच कर. नंतर ना आम्ही गावात आलो होतो, गावातल्या घरी. आणि नंतर आम्ही सगळेजण तयार होऊन चाललो होतो यात्रेमध्ये. आणि पुढचा कंटिन्यू व्लॉग बघा. तर यात्रेतला आहे, आम्ही काय काय केलं ते तुम्हाला कळेलच. तर एवढी सगळी आमची फॅमिली होती आणि आम्ही दिवसभर असा एन्जॉय करून संध्याकाळी चाललो होतो यात्रेत. तर खूप छान वाटत होतं. बाय बाय. हाय. तर आम्ही आलो होतो मंदिरात. तर नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती ह्यावर्षी. म्हणजे इतकी गर्दी होती ना काही सांगायलाच नको. कारण प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी खूपच गर्दी होती. आणि मग नंतर बाकीचं सगळं मी दाखवणारच आहे तुम्हाला. पण जो छबिना वगैरे असतो ना तो माझ्याकडून मिस झाला काढायचा वगैरे. तर बघा आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिरात होतो. तर हा मंदिराच्या आसपासचा परिसर बघू शकता तुम्ही. मंदिर पण छान सजवलं होतं. तर नंतर आम्ही गजरे वगैरे घेतले, सगळ्यांनी लावले. एक एक सगळ्यांना गजरा लावला. तर गावाकडं आलं ना गजरे हे लावतात सगळेजण, त्यामुळे आम्ही पण लावला. तर गावाकडं आल्यावर गावाकडसारखं राहावं असं मला वाटतं आणि खूप छान पण वाटतं वेगवेगळं असं. आणि नंतर आम्ही ना ब्रेक डान्समध्ये बसायला चाललो होतो आणि खूप वर्षातून मी बसणार होते. आणि मला ना मी एकदा बसले तेव्हा मला खूप मज्जा आली त्याच्यामुळे. पण तुम्ही नंतर ह्यांचा चेहरा बघू शकता कारण हे खूप घाबरलेले. तर आता बघा सगळेजण बसतायत आणि नंतर मग हे चालू होईल तेव्हा खरी गंमत आहे. कारण खूप फास्ट फिरतं ते आणि इकडून तिकडे, त्यामुळे खूप मज्जा पण येते आणि भीती पण वाटते.
त्यात बसूया आता. तर आमची सगळी पोरं ना म्हणजे ह्या पाळण्यामध्ये बसले होते, कारण मला आवडत नाही पाळणं, खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी काही त्याच्यामध्ये बसले नाही. तर हे बाकीचे सगळे मस्त जत्रा एन्जॉय करत होते आणि ते बसले होते. तर बघा कसे बाय बाय करतायत जातानी, आणि छान वाटत होतं. पण ज्याला भीती वाटत नाही त्यानेच बसावं, कारण खूप म्हणजे तो वरती जाऊन, तरी इतका मोठा नव्हता पण तरी पण भीती थोडीशी असतीच, त्याच्यामुळे मी तर काही बसत नाही. मला थोडी भीती वाटते पाळण्यात बसायला, आणि मी कधीच बसले नाही आहे, कारण भीती वाटते, त्यामुळे मी म्हणजे पहिल्यापासून बसलेच नाही पाळण्यामध्ये. पैसे आणलीत का पाणीपुरी खायला? हो. कुणाकडे? चला चला. मी पैसादार माणूस. तिथं खाऊ पाणीपुरी, तिथं खाऊ पाणीपुरी. तर यात्रा झाली आणि सगळेजण आपल्या आपल्या घरी चालले होते, आणि सगळे लहान मुलं जे आहेत ते मोठ्यांच्या पाया पडत होते. तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आदू पाय पड की, सगळ्यांनी पडलं.